नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी शासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आता नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगारांना मिळणार आहे मोफत अत्यावश्यक किट। होय, अगदी मोफत। आणि त्यामध्ये मिळणार आहे पत्र्याची पेटी, प्लास्टिक चटई, धान्य साठवणुकीसाठी बॅग्स, बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर व पत्ती ठेवण्यासाठी डब्बा आणि 18 लिटरचा वॉटर प्युरिफायर आणि अजून बऱ्याच अशा आवश्यक गोष्टी। या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे। पण नेमकी पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, कोणती अटी लागू आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ही किट कधी आणि कुठे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती या GR मध्ये दिली आहे। आणि हा संपूर्ण GR आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, तुम्ही बघू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा दिनांक 18 जून 2025 रोजी निर्गमित झालेला हा शासन निर्णय आहे। यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविणे या सुधारित योजनेस खालील अटीच्या आधी राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। आता या योजनेच्या अटी काय आहेत ते बघा। मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहे। या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपायुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरविण्यात येणार आहे। मंडळांतर्गत पात्र बांधकाम कामगारांना पुरावयाच्या अत्यावश्यक वस्तूसंचमध्ये खालील वस्तूंचा समावेश असणार आहे। त्यामध्ये पत्र्याची पेटी, प्लास्टिकची चटई, धान्य साठवणूक कोटी क्षमता 25 किलो, नंतर धान्य साठवण कोटी क्षमता 22 किलो, बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठीचा डब्बा, चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा आणि वॉटर प्युरिफायर इत्यादी वस्तूंचा समावेश असणार आहे। मंडळांतर्गत नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरविण्याबाबत ई-निविदा पद्धतीने प्रक्रिया राबविण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। त्याकरिता ई-निविदा प्रक्रियेअंती नोंदणीकृत, नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंडळाने शासनास सादर करावा। तसेच या संपूर्ण प्रक्रियेकरिता उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 1/12/2016 रोजीच्या शासन निर्णय आणि त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांमधील तरतुदीचे काटेकोर पालन करण्यात यावे। अत्यावश्यक संचच्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी अत्यावश्यक संचमधील वस्तूंच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळेकडून तपासणी व खात्री करून घ्यावी व तसे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अशा वस्तूंची पात्र लाभार्थ्यांना वितरणाची कार्यवाही करावी। अशा प्रकारचा हा GR होता, जो कामगारांना मोफत अत्यावश्यक किट पुरवण्यासाठी शासनाने जाहीर केला आहे। जर तुमच्या ओळखीत असे नोंदणीकृत कामगार असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। त्या शासकीय GR आणि योजना वेळच्या वेळी जाणून घेण्यासाठी आपली CSA चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।